नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत आलडवाड सर। आज आपल्या 10वी प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठातील आपण प्राकृतिक रचनेचा अभ्यास करतोय। प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना आपण भारताच्या प्राकृतिक रचनामध्ये 5 प्राकृतिक रचना पाहिल्या, ते मी तुम्हाला मुद्द्यामध्ये लिहून दिलं होतं। त्या 5 प्राकृतिक रचनेपैकी आपण पहिला प्राकृतिक रचना जो होता तो म्हणजे हिमालय, याचा अभ्यास आपण केलेला आहे। आजचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर भारतीय मैदान, हा सुद्धा आपल्या प्राकृतिक रचनेतील एक भाग आहे। जे तुम्हाला जर जनरली भारताचे एकूण प्राकृतिक विभाग किती आहेत असा जर प्रश्न आला तर 5 प्राकृतिक विभाग आहेत, ते मी तुम्हाला लिहून दिलेले आणि सांगितलं सुद्धा आहे। त्यातला आज आपण जो विभाग पाहतोय तो म्हणजे उत्तर भारतीय मैदान। आता उत्तर भारतीय मैदानाचा अभ्यास करत असताना आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी काय काय आहेत तर त्याच्यामध्ये बघा, उत्तर भारतीय मैदानामध्ये हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून म्हणजे उत्तर भारतीय मैदान हा जो प्राकृतिक विभाग आहे तो कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे तर बघा, हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून तर भारतीय द्वीपकल्पच्या उत्तर सीमेपर्यंत हा भाग काय झालेला आहे, पसरलेला आहे। आता हिमालय सुद्धा आपल्या भारताचा एक प्राकृतिक विभाग आहे, तशाच पद्धतीनं भारतीय द्वीपकल्प हे सुद्धा आपल्या भारताचा एक प्राकृतिक विभाग आहे। तर ह्या दोन्हीच्या मध्ये जो काही भाग पसरलेला आहे तो भाग म्हणजेच काय, उत्तर भारतीय मैदान। बघा, हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून तर भारतीय द्वीपकल्पच्या उत्तर सीमेपर्यंत कोणता भाग पसरलेला आहे रे, तर उत्तर भारतीय मैदान हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे। जर तुम्हाला आपल्या राज्यानुसार डिवायडेशन करायचं असेल, राज्यानुसार सर कुठून कुठपर्यंत पसरला राज्यानुसार जर म्हटलं तर भारताच्या पश्चिमेकडे राजस्थान पंजाब पासून जर तुम्हाला नकाशा म्हणला तर आता तुम्ही आता राहुल्या नकाशाचा आपण नंतर पाहू। राजस्थान पंजाब पासून तर पूर्वेकडे तुम्हाला आसाम पर्यंत हा भाग पसरलेला पाहायला मिळतो। म्हणजे उत्तर भारतीय मैदान कोणत्या राज्यापासून कोणत्या राज्यापर्यंत पसरला आहे तर राजस्थान पंजाब पासून तर आसाम पर्यंत हा भाग पसरलेला आहे। हा प्राकृतिक विभाग आहे असं आपण सांगू शकतो। आता जर तुम्ही उत्तर भारतीय मैदानाचा अभ्यास केला तर बहुतांश जो भाग आहे उत्तर भारतीय मैदानाचा तो बहुतांश भाग तुम्हाला सखल आणि सपाट पाहायला मिळेल। बघा, सखल आणि सपाट पाहायला मिळेल। आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 भाग केले जातात, 2 भाग होतात त्याचे। मग कोणकोणते 2 भागामध्ये डिवायडेशन झाले त्याचं तर एक आहे अरवली पर्वत पूर्वेकडचा भाग, अरवली पर्वत पूर्वेकडचा भाग, आणि दुसरा आहे गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश। गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणजे गंगा नदीचं जे काही खोरं आहे त्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये जर तुम्ही बघितलं बाळांनो तर तिथं मैदानी भाग तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो। आणि मैदानी भाग म्हणून त्या भागाला सुद्धा गंगेचं मैदान म्हणून ओळखलं जातं। आणि हा जो गंगा नदीचा जो त्यावेळी उतार जो आहे त्या भागाचा तो कुठे आहे, पूर्वेकडे आहे। बघा, आपल्या भारत देशातील सर्वात मोठी जी नदी आहे ती कोणती आहे, गंगा आहे। आणि रुंदीनं विचारलं तर ब्रह्मपुत्र आहे। तर गंगा नदी जी आहे ही गंगा नदीच्या खोऱ्याचा जो प्रदेश आहे तो गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणजेच कोणता प्रदेश, मैदानी म्हणजे गंगा नदीचा जो मैदानी भाग आहे त्याला गंगा नदीचे मैदान म्हणून ओळखलं जातं आणि त्याचा जो उतार आहे तो पूर्वेकडे आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता त्याच्या पुढचा भाग आपण जर पाहिला तर बघा, भारताचा जो काही पश्चिम बंगाल जो राज्य आहे तो बहुतांश भाग, भारताच्या पश्चिम बंगालचा राज्याचा बहुतांश भाग आणि बांगलादेश मिळून तिथं काय तयार झालं, गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश त्या ठिकाणी बनला। म्हणजे त्रिभुज प्रदेश म्हणजे काय तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा दोन्ही नदीचं तिथं काय झालेलं आहे म्हणजे येऊन मिळतात आणि त्या ठिकाणी एक त्रिभुज प्रदेश बनलेला आहे। आणि या त्रिभुज प्रदेशालाच आपण काय म्हणतो, सुंदरबन म्हणतो। बघा, लक्षात ठेवा, गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो म्हणजे कुठं बनतो हे तर आपल्या भारताचा पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग म्हणजे जास्तीत जास्त भाग आणि बांगलादेशाचा भाग, त्या दोन्ही ठिकाणी एक प्रदेश तयार होतो। तो म्हणजे कोणता प्रदेश तर त्रिभुज प्रदेश। आणि त्या त्रिभुज प्रदेशाला काय नाव दिलेलं आहे, सुंदरबन। जगातील सर्वात मोठं त्रिभुज प्रदेश कोणता आहे
तर हेच आहे आणि याला नाव आहे सुंदरबन. तुम्हाला रिकाम्या जागेसाठी प्रश्न येऊ शकतो, जगातील सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश कोणते? तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ते आहेत त्रिभुज प्रदेश म्हणजेच सुंदरबन. आता त्याच्या पुढे जर आपण गेलो तर उत्तर भारतामध्ये, आपल्या उत्तर भारताचा जर आपण अभ्यास केला तर उत्तर भारताच्या भारतीय मैदानाच्या पश्चिम भागामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं? वाळवंट पाहायला मिळतं. म्हणजे उत्तर भारतीय मैदानामध्ये जर तुम्ही अजून काही पश्चिम भागामध्ये गेलं, इथं आपण पूर्व भागाचा अभ्यास केला, पूर्व भागाचा, इथं पश्चिम भागामध्ये आपण गेलो तर तिथं तुम्हाला वाळवंट पाहायला मिळतं आणि तिथं जे वाळवंट आहे म्हणजेच तुम्हाला थोडक्यामध्ये राजस्थानचा भाग तिथं थोडाफार पाहायला मिळेल आणि तिथं थरचे वाळवंट किंवा मुरुस्थली या नावाने प्रसिद्ध ते वाळवंट आहे आणि त्या वाळवंटाला अशा पद्धतीचं नाव देऊन ओळखलं ते ठिकाण प्रसिद्ध सुद्धा आहे. त्याचबरोबर उत्तर भारतीय मैदानामध्ये उत्तरेकडील जो भाग आहे त्या भागामध्ये पंजाबचं मैदानी प्रदेश म्हणून त्या भागाला ओळखलं जातं. उत्तरेकडील भागाला, उत्तर भारतीय मैदानामधील उत्तरेकडील भागाला पंजाबचं मैदानी प्रदेश म्हणून ओळखलं जातं आणि या पंजाबच्या मैदानी प्रदेशामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या रांगा आहेत. एक आहे अरवली पर्वत आणि दुसरा आहे दिल्ली डोंगर रांगा. अशा प्रकारच्या इथे रांगा आहेत आणि या पश्चिमेकडे पसरलेल्या रांगा आहेत म्हणजे कोणते? दिल्ली डोंगर रांगा. आणि याच ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी? पंजाबच्या मैदानी जो प्रदेश तयार झालेला आहे तो प्रदेश सतलज व तिच्या उपनद्या तिथं त्यांच्या संचयन कार्यामधून, सतलज आणि सतलजच्या उपनद्याच्या संचयन कार्यामधून तिथं काय झालेलं आहे तर सुपीक मैदानी प्रदेश तयार झालेला आहे आणि सुपीक मैदानी प्रदेश तयार झाल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये शेती सुद्धा केली जाते. अशा पद्धतीनं आपल्याकडे हे नोट्स